नमस्कार मंडळी. रोज संध्याकाळचे जेवणात काय बनवायचं हे प्रश्न असतं आणि झटपट बनणारा असं काही आपल्याला हवं असतं. तर आज आपण झटपट बनणारी डाळ खिचडी बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात पटकन बनवून तयार होणारी ही खिचडी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे 1 कपभर इतके तांदूळ. इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहे. तुम्ही साधे तांदूळ जरी वापरले तरीही चालेल. अर्धा कप इतकं मी मुगाची डाळ घेतलेली आहे. अर्धा कप मी मसूरची डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता त्यानंतर पाणी घालून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तर आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया. हे बघा आता आपण ह्याच्यात एक अर्धा कप इतकं पाणी पुन्हा ॲड करून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनिटं याला असंच भिजत ठेवूया. म्हणजे आपली खिचडी अगदी मऊसूद आणि पटकन बनवून तयार होते. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. आज आपण कुकरमध्ये पटकन बनणारी डाळ खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल, चमचाभर तूप ॲड करून घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा इतके जिरे, आलं आणि लसूण बारीक असं चिरून घेतलेलं आहे. कढीपत्ता ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. अर्धा मिनिट आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे आपलं आलं लसूण आहे थोडंसं मऊ होत नाहीये तोपर्यंत. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो वापरलेला आहे. खूप जास्त मसाले सुद्धा आपल्याला हे खिचडीत वापरायचं नाहीये. अगदी कमी मसालेत सुद्धा ही आपली मस्त अशी टेस्टी आपली खिचडी बनवून तयार होते. तर इथे लाल तिखट, हळद, धणेपूड, चवीपुरतं मीठ मी ॲड करून घेतलेलं आहे. छान याला भाजून घ्यायचं. त्यानंतर जे डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेतलेलं होतं ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खूप पटकन बनणारी ही डाळ खिचडीची रेसिपी आहे मंडळी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता छान असं भाजून झालं, की लगेचच आपण ह्याच्यात 3 कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. कसुरी मेथी आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. याला छान अशी उकळी आली, की पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला हे डाळ खिचडीचे काढून घ्यायचं आहे. आता मी इथे कुकरचं झाकण लावत आहे. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 शिट्टी मस्त आपली खिचडी मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता कुकरची शिट्टी कमी जास्त ते तुम्ही तुमच्या कुकरच्या प्रमाणे इथे काढून घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या इथे काढून घेतलेलं आहे. हे बघा या पद्धतीने. एकदा कुकरची शिट्टी झाली की गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकरची वाफ जाऊ द्यायची. त्यानंतर मी इथे एक तडका आपण बनवून घेऊया. त्यासाठी 2 चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, हिंग याच्यात मी ॲड करून घेतलेलं आहे. सुके लाल मिरची ॲड करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा हे आपली फोडणी बनवून तयार झालेली आहे. याने आपल्या खिचडीला अजून जास्त चव येते. आता इथे तुम्ही बघू शकता जे कुकर आहे ते छान बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. वाफ गेलेली आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा मस्त आपली ही खिचडी बनवून तयार झालेली आहे मंडळी. आता मी इथे 3 कप इतकं पाण्याचा वापर केलेला आहे. खिचडीमध्ये थोडंसं जर तुम्हाला पाणी इथे कमी वाटत असेल तर गरम पाण्याचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे. तर मी इथे कपभर इतकं पुन्हा गरम पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे. म्हणजे आपली मस्त खिचडी मऊ लुसलुशीत होते. खायला सुद्धा अगदी भारी वाटते. तर जर तुम्हाला कुकरमध्ये आपण शिट्ट्या काढताना थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता जी फोडणी आपण दिलेली आहे ते फोडणी ह्याच्यात आपण ॲड करून घेऊया. मस्त मिक्स करून घेऊया आणि अगदी 10 ते 15 मिनिटात आपली ही संध्याकाळच्या जेवणासाठी खूप टेस्टी, हेल्दी अशी आपली ही डाळ खिचडी बनवून तयार झालेली आहे मंडळी. आता बारीक कोथिंबीर किंवा बारीक चिरलेली कांद्याची पात याच्यावर सजवून घ्यायची आणि लगेचच याच्यावर ताव मारायचं. आता मी हे लगेचच सर्व्ह करून घेणार आहे. सर्व्ह करताना मी इथे कांदा, लिंबू आणि पापड इथे मी तळून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर कोशिंबीर किंवा तुम्ही दह्याबरोबर सुद्धा हे सर्व्ह करू शकता. असंही खाल्लं तरीही चालेल. खूप भारी, खूप टेस्टी लागते आणि पटकन बनवून तयार होते. जास्त मेहनत न घेता, जास्त भांड्याचा पसारा न करता ही खिचडी बनवून तयार होते. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.